नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखित आजचा विषय आहे डोनाल्ड ट्रम्प, केजरीवाल आणि फडणवीस. मित्रहो, अमेरिकेचे 47वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. अमेरिकेचं सुवर्णयुग सुरू झालं आहे असा त्यांचा समज आहे आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो T20 क्रिकेटचा प्रकार आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे. त्यांचा स्टेडी खेळण्यावर विश्वास नाही. म्हणजे पहिल्या बॉलपासून 6 मारायची ही त्यांची हौस आहे. त्याप्रमाणे लगेच त्यांनी इतक्या घोषणा, क्रांतिकारक वाटाव्या अशा घोषणा केलेल्या आहेत. त्यातल्या काही घोषणा म्हणजे पहिली गोष्ट घुसखोरी थांबवायची, अमेरिका फर्स्ट आणि घुसखोरी थांबवायची ही घोषणा आहे. त्याचं सर्वत्र स्वागत होईल आणि ती अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीनं अतिशय मोठी घोषणा आहे. दुसरं म्हणजे क्रांतिकारक असं वाटावं असं अमेरिकेच्या घटनेतच, अमेरिकेत जन्माला आला की त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. काही थोड्या अटी आहेत पण मिळतं. आता ही सवलत जी आहे किंवा हा जो विशेष अधिकार आहे तो यांनी काढून घेतला आहे डोनाल्ड ट्रम्पनी. पण न्यायालयात हे टिकणार नाही असं तिथल्याच अमेरिकेतल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर व्यापारामध्ये अमेरिकेची फसवणूक होती आहे, अमेरिकेची हानी होती असं डोनाल्ड ट्रम्पला वाटतं. तर त्या दृष्टीनं त्यांनी कडक उपाययोजना केलेल्या आहेत. असं अनेक आहे आणि त्याची चर्चा एक पुढचे वर्ष 6 महिने होत राहणार आहे. त्यावेळेला आपण पाहूत. सांगायचा मुद्दा असा की डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचा मुख्य भर चीनला रोखणे हा आहे. पण भारताच्या दृष्टीनं काहीही धोका नाही. भारताची व्यापाराच्या दृष्टीनं आणि संरक्षणाच्या दृष्टीनं, अर्थात व्यापाराच्या दृष्टीनं फार थोड्या प्रमाणात भारताच्या व्यापारामुळे अमेरिकेची हानी होत असेल, त्यामुळे ते काही महत्त्वाचं नाही. पण भारताच्या हिताला बाधा येईल असं अमेरिका काही करणार नाही असं एकंदरीत वाटतं आहे. हे थोडक्यात सांगितलं मी. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव लक्षात घेता अमेरिकेच्या हालचालींकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि वादग्रस्त त्यांची ही कारकीर्द ठरणार आहे. आता भारताकडे पाहू. मोदी हे टेस्ट मॅच खेळणारे खेळाडू आहेत. ते स्टेडी खेळतात, विचारपूर्वक करतात. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प विचार करत नाही तसं नाही, पण विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. पण मोदी नुसती आश्वासनं देतात, राम मंदिर बांधतात वगैरे, काम काय करतात, लोकांना रोजगार दिला का, अशी जी टीका होत होती त्याला मोदींचे विश्वासू देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनासाठी ते दाओसला गेले होते आणि अजूनही दाओसलाच आहेत. आणि तिथे त्यांनी वेगवेगळ्या उद्योगपतींची महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं जे करार केले, संधी केलेला आहे, ते जवळजवळ 5 लाख कोटीचा येतो आणि त्यात 1 लाखाहून अधिक, मला वाटतं जास्तच होईल, रोजगार असा तो करतात. आता देवेंद्र फडणवीसांचे जे टीकाकार आहेत ते त्याचं स्वागत कसं करतात ते आपल्याला बघायला म्हणजे आवडेल, कशी टीका करतात ते. दुसरं कसं आहे, दिल्लीच्या आता निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या. 5 फेब्रुवारीला होणार आणि 8 फेब्रुवारीला मतगणना होणार. त्यानिमित्तानं जी गोष्ट उघडकीला आली ती एकंदर भारतीयांच्या जीवनपद्धतीविषयी आहे. आपण सांसदीय पद्धती, आपण मदर ऑफ डेमोक्रेसी स्वतःला म्हणतो, आपला स्वभाव लोकशाही प्रवण आहे असं आपण म्हणतो. खरोखर आपण सांसदीय जीवनपद्धती आपल्या राजकीय सृष्टीनं स्वीकारले का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पाटण्याला पीठासीन अधिकाऱ्यांचं म्हणजे विधान परिषदेच्या अध्यक्षांचं संमेलन भरलं होतं आणि तिथे याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तिथे जी माहिती देण्यात आली ती अशी की दिल्ली विधानसभेचं
गेल्या 5 वर्षामध्ये काय कामकाज झालं हे पाहिलं तर असं लक्षात येतं. एकूण केवळ 74 दिवस दिल्ली विधानसभेचं अधिवेशन गेल्या 5 वर्षात झालेलं आहे. म्हणजे वर्षाला जेमतेम 15 दिवस. वर्षाला 2-4 महिने विधानसभेचं अधिवेशन भरावं अशी अपेक्षा आहे घटनाकारांची आणि ही परंपरा आहे. हिवाळी अधिवेशन असतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, पावसाळी अधिवेशन असतं. 3 वेळा तरी वर्षातून अधिवेशनं भरली पाहिजेत आणि ती 2-4 महिने टिकली पाहिजे. त्यामुळे काय होतं, लोकांचा विश्वास वाढतो की संवादातून प्रश्न सुटणार आहेत. आपले लोकप्रतिनिधी हे जागरूक आहेत, संवेदनशील आहेत, आपल्या प्रश्नांची दखल घेतात आणि सरकार पक्षसुद्धा वाटेल तसं आम्ही त्याला वागू देणार नाही. आमचे प्रतिनिधी आहेत. संसदीय जीवन पद्धतीतून आम्हाला जसं हवं तसं घटनेला अपेक्षित असलेलं आणि सुचरित ज्याला म्हणता येईल, सुविहित ज्याला म्हणता येईल अशी जीवन पद्धती शांतपणे घटनात्मक मार्गाने आमचे प्रश्न आम्ही सोडवू, हा खरा लोकशाहीचा अर्थ आहे. पण तसं होत नाही आहे. आरोप प्रत्यारोप करायचे, बहिष्कार आणि मग सभापतींना घेराव, हे सगळं राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांनी, कारण त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत त्यामुळे ते चर्चेला बसू शकत नाही. त्याचा राहुल गांधींना विचारला आपण की चला आपण अर्धा तास सावरकरांवर बोलावू, तर त्याला एक वाक्य सावरकरांविषयी सांगता येणार नाही. त्यावेळी सावरकरांवर आरोप करायचे, बदनामी करायची, हा एकच कार्यक्रम आहे. तर हे संसदीय पद्धतीला धरून नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ एक आपण उदाहरण घेऊ की कशा पद्धतीनं लोक आपल्याकडे बोलतात. म्हणजे आता या सैफ अली खानच्या घरावर जो हल्ला झाला, तो हल्लेखोर हा बांगलादेशी आहे सिद्ध झालं, तेव्हा त्याचा फायदा कसा घ्यायचा आणि कसं बोलायचं, बेबंद, त्याला काही हेच नाही, सीमा नाही. संजय राऊत काय म्हणाले की बघा बांगलादेशी घुसतात म्हणजे हा मोदींचा पराभव आहे, आता या सगळ्या बांगलादेशींना हकलवा. आणि सगळ्या बांगलादेशींमध्ये मी शेख हसीनांचा पण समावेश करतो, त्यांना पण हकलवा. तर संजय राऊत हा खासदार आहे, एका वर्तमानपत्राचा संपादक आहे. त्याला हे कळत नाही की बांगलादेशी घुसखोर आणि शेख हसीना यांच्यात फरक करायचा असतो. शेख हसीना या आश्रयार्थी आहेत. त्यांना बांगलादेशमध्ये त्यांचा जीव सुरक्षित नाही म्हणून त्या पळून आश्रय मागितला आहे त्यांनी भारताकडे, पळून आलेले आहेत. त्या घुसखोर नाही आहेत. त्या सर्वसामान्य घुसखोर आणि पंतप्रधान जो पळून आला आहे, त्या दोघांना एका माळेत जे गोवतात त्यांना पाणिनींनी मला वाटतं किंवा संस्कृत व्याकरणामध्ये सगळे कसे गाढव, कुत्रा, अमुक तमुक सगळ्यांना एका ओळीत कसे मोजलं जातं याविषयी चांगला श्लोक आहे, तो मला आता आठवत नाही आहे. पण संजय राऊत हे त्यातले आहे, म्हणजे विवेकबुद्धी काही ते वापरत नाहीत. आशादायक गोष्ट कोणती आहे की आपली न्यायव्यवस्था अजून व्यवस्थित आहे, ठाकठीक आहे. कसं पहा, आता हा बदलापूरचा जो प्रकार आहे तो अक्षय शिंदे त्यांनी लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं. तर आणि मग त्याची बनावट चकमक झाली, एन्काउंटर, फेक एन्काउंटर, आणि त्यात तो गेला. ते प्रकरण न्यायालयात आहे. आता न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की 4-5 पोलीस होते त्याच्याबरोबर गाडीत, तो हल्ला करतोय म्हणून आम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला करून त्याला मारला असं म्हणता तुम्ही. 4-5 पोलीस पुरे आहेत त्याचा हल्ला थोपवायला. तुम्ही काही कारणं देऊ नका. तुम्ही त्याला जाणीवपूर्वक काहीतरी लपवण्यासाठी तुम्ही मारलंय. तर हे आमचं न्यायालय सांगतं. आमच्या न्यायालयावर कुठलाही राजकीय दबाव नाही. हे मोदींवर जे हल्ले करतात, आरोप टीका करतात, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आमची न्यायालयं स्वतंत्र आहेत. पाकिस्तानात काय आहे, इम्रान खान 14 वर्ष, त्याची बायको 7 वर्ष, तो पंतप्रधान आहे, क्रिकेटर आहे, त्यांनी वर्ल्ड कप आणून दिला, पण त्याच्यावर एक
पण आरोप त्याच्यावर करणारे स्वतः भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानामध्ये काय चाललं आहे, मुलींना शिकायला बंदी आहे. आणि ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांना विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही, मुलींना शिकवायला पाहिजे. असं मुलींच्या शिक्षणावर पूर्ण आपण शाहू फुले आंबेडकर आमच्या DNA असं म्हणणारे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. त्यांना मुद्दाम मी सांगतोय की अहो, एकदा तरी त्या अफगाणिस्तानमधल्या मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे. कोणीतरी महाराष्ट्रातून, भारतातून फुले होऊन तिथे गेलं पाहिजे की नाही, ते बोला असं मला म्हणायचं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आता एक मुद्दा असा आहे की सांगितला पाहिजे असा की पालकमंत्र्यांवरून जो वाद चालला आहे तो फडणवीस परत आले मुंबईमध्ये की तो वाद मिटेल. हे वाद जास्त टिकणारे नाही आहेत. पण त्या पालकमंत्र्यांना मला सुचवायचं आहे, पालकमंत्री हा जवळजवळ त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो. तर एक मुद्दा परवा माझा सांगायचा राहिला तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता सगळीकडे बांधकाम, नवीन नवीन वास्तू उभ्या करतायत, इमारती उभ्या करतायत गगनचुंबी. तर त्याचा लाभ घेऊन प्रत्येकाला रेन वॉटर हार्वेस्टिंगची तुम्ही काय सोय केली. आता पार्किंगच्या बाबतीत तुम्ही म्हणता ना, पार्किंगचं आहे की नाही, पार्किंगची व्यवस्था ती जर दाखवलं तुम्ही आम्हाला तर आम्ही तुम्हाला गाडी विकत घ्यायला देऊ, नाही तर नाही देणार. मग आता पहिल्यांदा तुम्ही बिल्डिंगचं ओसी देताना हे करा की रेन वॉटर हार्वेस्टिंगची त्यांनी काय व्यवस्था केलेली आहे ते पहिल्यांदा बघा. आणि मग मागे मी सांगितलं ते परत सांगतो की अहो, या बिल्डरनी जर स्वतःच्या खर्चाने एक तुळशी वृंदावन, नवीन जी इमारत होईल त्या प्रत्येकीला तुळशी वृंदावन तुम्ही सक्तीचं अनिवार्य करा. त्याने तो एक संस्काराचा भाग आहे आणि तुळशी वृंदावन बांधायला काही त्यानिमित्तानं पर्यावरणाला सुद्धा चांगलं हे होतं, मदत होते, सहाय्य होतं. असा हा फरक आहे. अमेरिका, नंतर मोदी, नंतर फडणवीस, नंतर केजरीवाल, राहुल गांधी या सगळ्यांमधला फरक दाखवण्याच्या दृष्टीनं मी हा व्हिडिओ केलेला आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.